नवघरे साहेब 2025-26च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी आज इथे उभा आहे। या माध्यमातून उद्योग विभागाच्या बाबतीमध्ये बोलत असताना मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतोय। माझ्या वसमत येथे एक MIDC मंजूर झालेली आहे। जागा एक्वायर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे संपलेली आहे। आता 6G लागू करायचा आहे। त्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेला खूप मोठा वेळ लागत आहे। त्याला स्पीडअप घेण्यासाठी सुद्धा तिथं उद्योग विभागाची आम्हाला मदत लागणार आहे। आज आपण बघत आहोत, आपण सगळ्यांनी नारा दिला खेड्याकडे चला, पण सगळे खेडे ओस पडत आहेत। कित्येक 10वी 12वी झालेले, ग्रॅज्युएशन झालेले मुलं ठाणे, मुंबई, पुणे या सगळ्या मेट्रो सिटीकडे त्यांचा कल लागलेला आहे। पण जर MIDC तालुका प्लेसवर झाल्या, तिथं नवीन नवीन उद्योग जर उभे राहत असतील, कालच आमचे मुख्यमंत्री दावोसला जाऊन आले, वेगवेगळ्या गुंतवणूक त्या माध्यमातून आल्यात। पण या सगळ्या गुंतवणूक जर मेट्रो सिटीने जर झाल्या तर खेडे ओस पडतील आणि सगळी तरुणांचा ओढा जो आहे तो हा शहरांकडे येणार आहे। त्यामुळे मी आपल्या मार्फत अध्यक्ष महोदय विनंती करतोय, माझ्या वसमत सारख्या ठिकाणी 150 एकर मध्ये MIDC होते, तिथं नवीन नवीन प्रोजेक्ट झाले पाहिजे। तिथल्या जिल्ह्यातील तरुणांना तिथंच हाताला काम भेटलं पाहिजे। आणि त्या बाबतीमध्ये काम करत असताना ऊर्जा विभागाच्या बाबतीमध्ये मी बोलत असताना मी एक विनंती करतोय। मागच्या पंचवार्षिक मध्ये मी सातत्याने मागणी करत होतो की माझ्या इथं 33 केवी झाले पाहिजे, 132 केवी झाले पाहिजे, पण हे 33 केवी मंजूर झालेत। 3 वर्षापासून याला निधी नाही। RDDS च्या माध्यमातून टेंडर्स होणार ह्या गोष्टी फक्त ऐकतोय। पण आमचं आसेगाव आसन, आमचं मुडी आसन, आमचं पोटा आसन, आमचं 132 केवी केंद्राचं टाकळखोपा आसन, या बाबतीमध्ये मागच्याही टर्म मध्ये मी सातत्याने मागणी करत आलोय आणि आता मागणी करतोय अध्यक्ष महोदय की याला RDDS च्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा, त्याचं टेंडर व्हावं। कित्येक गावं आता हरभऱ्यासारखं पीक आसन, सोयाबीन आसन, कापूस आसन, ऊस आसन अशा सगळ्या पिकाला लाईन भेटत नाही। अध्यक्ष महोदय, माझ्या विभागातील मुडी आसन, त्या विभागामध्ये पिंपळा चौरे आसन, या 2 गावामध्ये तर अजूनही लाईन सुद्धा तिथं लोकांना भेटत नाही। आमच्या इथं माथा सर्कल आसन, उकळी सर्कल आसन या विभागामध्ये 33 केवी मंजूर झालेत, 132 केवी मंजूर झालाय। पण मागच्या 3 वर्षापासून मी सातत्याने सभागृहात मागणी करतोय की याचे टेंडर झाले पाहिजे, ते 33 केवी तिथं उभं राहिले पाहिजे। माझ्या थोरावा इथे JNUच्या इथं नवीन ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर्स आम्ही मागणी केलेली आहे, पण ते मागणी मान्य होत नाही। त्यामुळे कित्येक शेतकरी, हे नवीन शेतकरी, आता पाणी उपलब्ध आहे पण लाईन नसल्यामुळे वेगळ्या मार्गावर जाण्याचं तिथं होत असतंय। त्यामुळे मी आपल्या मार्फत विनंती करतोय की या ऊर्जा विभागाला निधी भेटला पाहिजे, ते 33 केवीचे केंद्र पूर्ण झाले पाहिजे, ते 132 केवीचं केंद्र पूर्ण झालं पाहिजे। आज ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे विनंती करतोय की आज आपण बघत असाल की आम्हाला ग्रामीण भागातील आमदार आहेत, 200 सव्वा 200 खेडे माझ्या मतदारसंघामध्ये येतात। त्यामुळे ग्रामीण भागातील विकास झाला पाहिजे, त्यासाठी 30-54 निधी असन, 50-54 निधी असन, 25-15 निधी असन। तिथं मागच्या काळामध्ये आम्हाला तिथं 50-50 किलोमीटर, तिथं 35-35 किलोमीटर सिमेंट रोड देण्यात आलेले आहेत ग्रामीण विकासाच्या माध्यमातून। पण तिथं त्यांनी नॉर्म्स लावले होते की पूर्ण जिथं जिथं नद्या आहेत त्याच्या बाजूच्या तिथं गावं झाले पाहिजे, आणि या नॉर्म्सच्या बाबतीमध्ये त्यांनी हे गावं तिथं प्रोग्राम मध्ये घेतले नाहीत। आमच्या इथं त्याचे टेंडर्स झालेत पण अजूनही वर्क ऑर्डर देण्यात आलेले नाहीत। त्यामुळे पावसाळ्यामध्ये या गावांना जायचं कसं? ढवळगाव सारखं गाव असन, बाकी सगळी जी काही गावं आहेत त्या गावांना तिथं जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्याच्या वर्क ऑर्डर्स लवकर देण्यात याव्यात, ही एक विनंती आपल्या मार्फत करतोय। माझ्या विभागामध्ये कुडाळा ते करंजी असन, टेंभुर्णी ते पुयनी असन, प्रत्येक वेळेस आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये नावं घेतल्यानंतर तिथं सांगण्यात येतं की यांना नंबर नाही। नंबर जर तिथं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून ही नंबरची अट तिथं रद्द करण्यात यावी, ही गावं शहराशी जोडण्यात यावीत, कारण त्या माध्यमातून तिथं आपला विकास होऊ शकतो। घरकुलाच्या बाबतीमध्ये